महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या केली असं त्यांचं म्हणणं असेल तर एक पुन्हा अजून एक कागद दाखवला पाहिजे की महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात आधी 1951 साली केली गेली. 1951 ला जी भ्रूण हत्या केली ती कुणी केली आणि कधी केली? जेव्हा या देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, महिलांच्या अधिकारासाठी मांडलेलं होतं, महिलांना मूल दत्तक घेता यावं, त्यांच्या विवाहाच्या संबंधाने, त्यांच्या पोटगीच्या संबंधाने, त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्काच्या संबंधाने हे बिल होतं. आणि या विधेयकाला विरोध कोण करत होतं? फडणवीस साहेब हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का, की भ्रूण हत्या कुणी केली. तर ही भ्रूण हत्या केली होती ती सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतेय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जरी वाचले तरी हे संदर्भ सगळे मिळतील. आणि त्याचा हा उतारा मी जाणीवपूर्वक हा प्रिंट करून आणलाय की ज्याच्यामध्ये जेव्हा बाबासाहेब बिल मांडत होते तेव्हा या बिलाला कडाडून विरोध करणारे कोण होते? तर RSSचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय होते. संकेश्वर पीठाचे जेरे शास्त्री हे ठाण मांडून दिल्लीच्या बाहेर बसले होते आणि बाबासाहेबांच्या विरोधात शंख करत होते, आंदोलन करत होते. हे बिल होऊच नये म्हणून शेवटी वैतागलेल्या बाबासाहेबांनी जर मी या खुर्चीवरून महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ते खरे महिलांचे कैवारी होते. फडणवीस साहेब, आपण जर खरंच महिलांचे कैवारी असाल आणि आपल्याला जर एवढं वाटत असेल तर हे सगळं 1 कोटी सह्या बियाची काही गरज नाही. काय तुमची तयारी आहे का? काय तुमची तयारी आहे का तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची? कारण महिलांच्या अधिकारासाठी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारी पहिली व्यक्ती या देशात झाली, शेवटची व्यक्ती या देशात झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा बाबासाहेबांनी मांडलेल्या महिलांच्या अधिकाराच्या बिलाची भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली. यावर तुमची उत्तरं मला अपेक्षित आहे. तरीही काल फडणवीस साहेब असं म्हणाले की विरोधक रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. वाईट वाटलं मला. मुख्यमंत्री महोदयांकडून अशी भाषा अपेक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय काही असलं तरी तुम्ही आमच्या राज्याचं प्रतिनिधित्व करता, पण तुम्ही म्हणालात की रंग बदलणारे सरडे वगैरे. मी असे कुठलेही शब्द वापरणार नाही. पण रंग बदलणारा सरडा काय असतो? आम्ही तर असं कधी काही केलं नाही, पण काही फोटोज आपल्याला दाखवले पाहिजे. काही एक फोटो घ्या आता हातात. घ्या करुणाताई फोटो घ्या. घ्या गजाभाऊ फोटो घ्या. घ्या दादा फोटो घ्या. घ्या फोटो घ्या. अजून एक हातात घ्या फोटो. त्यांच्या हातात घ्या. अजून घ्या. अजून एक घ्या. रंग बदलणे, रंग बदलणारा सरडा असं ते म्हणाले. घ्या 2-2 फोटो घ्या हातात. घ्या भाऊ फोटो घ्या हातात. अजून खूप आहेत माझ्याकडे. बापरे इतके फोटो म्हणजे मी आता काय एवढे फोटो कसे घेऊ मी मला समजत नाहीये. बघा जमलं तर दादा घ्या बरं अजून एक फोटो. रंग बदलणारा सरडा असं म्हणाले ते. काय फोटो बापरे. आम्ही म्हणणार नाही असं काही. देवेंद्रजी आम्ही असं अजिबात बोलणार नाही रंग बदलणारा सरडा वगैरे. पण हा सॉरी. सॉरी दादा. सॉरी दादा. सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या देशाचे हे पंतप्रधान आहेत आणि त्यांची गरिमा ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता हे काय आहे दादा? हे काय आहे? हे सगळं काय आहे ते आम्हाला एकदा फडणवीस साहेब तुम्ही समजावून सांगा. हा नाही मी त्याच्यावर बोलते ना. मी फ्लोअर ओपन करते दादा. माझे मुद्दे पूर्ण होऊ देत ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना रंग बदलणारे सरडे म्हणणार, तुम्ही भ्रूण हत्या शब्द वापरणार, कधी तुम्ही म्हणणार की मनमोहन सिंग तो रेनकोट पहनकर नहाते है. असं शब्द प्रयोग लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाही. मला एक सुसंस्कृत वारसा आहे. माझ्या आई वडिलांचे, माझ्या नेतृत्वाचे माझ्यावर अतिशय चांगले संस्कार आहेत. त्यामुळे मी कुठलेही वाईट शब्द वापरणार नाही. 1 मिनिट थांबा ना दादा. 1च मिनिट थांबा. हे माझे मुद्दे पूर्ण होतात मला. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी जरा अजून पुढे गेलं पाहिजे. माझ्याकडे खूप आहे. ते काय काय म्हणाले ते माझ्याकडे सगळं आहे. मग ते म्हणाले की या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी सांगितलं
की पुरुषी आणि रिग्रेसिव्ह मानसिकता आहे. पुरुषी आणि रिग्रेसिव्ह हे शब्द त्यांनी वापरले. ते म्हणाले की विरोधकांची रिग्रेसिव्ह मानसिकता. फडणवीस साहेब, आमची रिग्रेसिव्ह मानसिकता असेल तर आपण मला सांगा, या देशाचं सर्वोच्च पद हे महामहिम राष्ट्रपती पद आहे. मग महामहिम राष्ट्रपती पदावर असणाऱ्या द्रौपदी मुर्मूजी यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभामध्ये अजिबात येऊ दिलं नाही. ही मानसिकता कोणती आहे? याला रिग्रेसिव्ह मानसिकता म्हणतात की अजून काय म्हणतात हे आपण मला सांगा. मला याचं उत्तर पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह म्हणताय. पुढे ते असं म्हणाले की फक्त महिलाच नाही तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या महिलांवर सुद्धा अन्याय झालाय. फडणवीस साहेब, तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणालात. मी शेड्यूल कास्ट मध्ये येत नाही साहेब, मी शेड्यूल ट्राईब मध्ये येत नाही. पण मी ज्या समूहातनं येते, माझ्या समूहातला पार्लमेंट सोडा साहेब, पार्लमेंट मध्ये नाहीये, विधिमंडळामध्ये नाहीये. माझ्या समूहाचा माणूस हा खाली ग्रामपंचायतीत पण नाहीये. फडणवीस साहेब, मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे? तुम्ही म्हणताय ना की एससी आणि एसटी वर अन्याय होतोय, तर एससी, एसटी, एनटी, डीएनटी, एसबीसी, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी, मी मायक्रो मायनॉरिटीची आहे. काय तुमच्याकडे उपक्रम आहे माझ्यासाठी? सांगा मला.